नमस्कार मित्रांनो, मी संतोष गुरुजी आपले ब्रह्मांड ज्योतिष चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये इन्व्हेस्टमेंट सर्व प्रकारच्या गुंतवणूक, त्यामध्ये शेअर मार्केट असेल, म्युच्युअल फंड असतील, रिअल इस्टेट असतील, सोन्यातली गुंतवणूक असेल, अशा प्रकारच्या कुठल्याही गुंतवणुकीमध्ये कुठल्या प्रकारच्या गुंतवणुकीसाठी आपल्या कुंडलीमध्ये ग्रहांची बैठक कशी असावी, कुंडली कशी असावी की जेणेकरून आपल्याला जे लाभ मिळणार आहेत ते लाभ चांगल्या प्रकारे मिळतील, त्या लाभातून आपली भरभराट होईल. हे आपण आजच्या कुंडलीत आपण बघणार आहोत की ते कोणते ग्रह असतात, कोणती स्थानं असतात, कोणत्या राशी असतात जी योग्य प्रकारे काम करतात. ज्या वेळेस ना की ग्रह किंवा स्थानं किंवा एखाद्या कुंडलीची बैठक ही अशा प्रकारच्या धोक्याच्या इन्व्हेस्टमेंटसाठी प्रभावी नसते, योग्य नसते, लाभदायक नसते, अशा वेळेस बऱ्याच लोकांना कष्ट आणि त्यातलं ज्ञान असून सुद्धा आणि प्रॉपर कष्ट घेऊन सुद्धा त्यातून अपेक्षित असा लाभ होत नाही किंवा बऱ्याच वेळेस तोटाही सहन करावा लागू शकतो. त्यासाठी आपण आजची व्हिडिओ बनवत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणते ग्रह, कोणत्या राशी, कोणती स्थानं त्यासाठी प्रभावीपणे काम करत असतात. सर्वप्रथम शेअर मार्केट, गुंतवणूक, व्यवसाय यासाठी कोणते ग्रह काम करतात. तो पहिला सगळ्यात महत्त्वाचा ग्रह आहे तो म्हणजे चंद्र. चंद्र काय आहे तर चंद्र हा इन्व्हेस्टमेंटमध्ये लाभ मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा ग्रह आहे. चंद्र मानसिक स्थितीचा ग्रह आहे. चंद्र मनाचा कारक ग्रह आहे. चंद्र जर कुंडलीमध्ये कमजोर होत असेल तर आपल्याला कितीही चांगल्या प्रकारचं व्यवसायातलं, शेअर मार्केटमधलं नॉलेज असेल, गुंतवणुकीतलं नॉलेज असेल तरी शेवटी फायदा मिळणं अत्यंत कठीण होऊन बसतं. चंद्र मनाची भावना, निर्णय क्षमता दर्शवत असतो. त्यामुळं कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती योग्य स्थितीमध्ये, चंद्र योग्य स्थानांमध्ये, योग्य राशींमध्ये आणि शुभ ग्रहांच्या स्थितीमध्ये बलवान असणं अत्यंत गरजेचं आहे. चंद्र अशुभ आणि शुभ केव्हा होतो आपण हे बघूया. शुक्ल पक्षाच्या अष्टमीपासून आणि कृष्ण पक्षाच्या पंचमीपर्यंत ज्या लोकांचा जन्म असतो, म्हणजे शुक्ल अष्टमी ते कृष्ण पंचमी ह्या तिथीच्या काळामध्ये जन्माला आलेल्या लोकांचा चंद्र हा पापग्रह म्हणून गणला जातो. तो चंद्र अशुभ आहे. त्यामुळे चंद्र त्या ठिकाणी बऱ्यापैकी कमकुवत होत असतो. आता ही झाली तिथीप्रमाणे झालं हे. बाकीची चंद्राची स्थानं, राशी आणि बलवत्ता हे सुद्धा इतर ग्रहांवर आपल्याला बघायचं असतं. त्यानंतर दुसरा महत्वाचा ग्रह आहे तो म्हणजे बुध. बुध काय आहे तर बुध हा बुद्धीचा ग्रह आहे. नावाप्रमाणे बुध हा बुद्धीशीच निगडीत काम करत असतो. बुद्धी म्हणजे काय तर बुद्धीची विचारशक्ती, विचार प्रणाली, योग्य महत्वाचे निर्णय, योग्य कठीण प्रसंगी किंवा निर्णय क्षमतेच्या वेळी कमी वेळेमध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता हा बुध देत असतो. बुध व्यापाराचा ग्रह आहे. बुध मार्केटशी संबंधाचा ग्रह आहे. मार्केटचं प्रतीक म्हणजे बुध आहे. शेअर मार्केट किंवा व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी कुंडलीमध्ये बुध हा अत्यंत शुभ स्थितीमध्ये, चांगल्या स्थितीमध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा महत्वाचा ग्रह आहे तो म्हणजे राहू. राहू काय आहे सगळ्यात पहिले हे समजावून घ्या. राहू म्हणजे एक टेक्निकल बुद्धिमत्ता. सद्यस्थितीमध्ये मार्केटमध्ये अचानक कमी वेळेमध्ये चढ उतार होत असतात. अशा वेळेत बुद्धी स्थिर ठेवून आणि अशा सिच्युएशनला एक स्मार्टनेस, एक टेक्निकल नॉलेज हे अत्यंत गरजेचं असतं. कुंडलीमध्ये राहू हा शेअर मार्केटचाच ग्रह आहे. शेअर मार्केट किंवा कुठल्या प्रकारचं लॉटरी, रेस, सट्टा, जुगार किंवा अशा अकल्पित धनलाभामध्ये जी गुंतवणूक दर्शवली जाते त्यासाठी कुंडलीमध्ये राहू बलवान असणं आवश्यक असतं. राहू हा अकल्पित धनलाभ देत असतो. कमी श्रमामध्ये धनलाभ देत असतो तो राहू असतो. त्यानंतर राहू हा कुंडलीमध्ये यशस्वीपणे धोका घेण्याची क्षमता दर्शवत असतो आणि कुशलता प्रदान करत असतो. हे झाले 3 अत्यंत महत्वाचे ग्रह जे कुंडलीमध्ये प्रॉपर त्यांचं मजबूती असणं गरजेची आहे. त्यानंतर पुढची आपण बघूया स्थानं. शेअर मार्केटसाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीसाठी सगळ्यात महत्वाची जी स्थानं असतात ती म्हणजे धनस्थान, पंचमस्थान, भाग्यस्थान आणि लाभस्थान. ही 4 स्थानं जी आहेत ती मजबूत असणं गरजेचं असतं. धनस्थान काय आहे तर धनस्थान हे स्वतःचं स्वकष्टार्जित धन दाखवत असतं. व्यक्ती किती पैसा कमवतो त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या नशिबामध्ये किंवा त्याच्या स्वतःसाठी त्याच्या नशिबात किती पैसा आहे किंवा तो पैसा
किती साठवू शकतो किंवा तो पैसा कशामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, तो पैसा त्याच्याकडे कशा रूपाने प्राप्त होईल, यासाठी कुंडलीमध्ये धनस्थान हे अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. धनस्थान जेवढं मजबूत तेवढा व्यक्तीकडे पैसा चालून येत असतो किंवा तेवढी त्याची जमापुंजी धन साठवून ठेवलं जाऊ शकतं. त्याने धनस्थान हे अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं स्थान आहे ते म्हणजे पंचम स्थान, 5व्या नंबरचं स्थान. 5व्या नंबरचं स्थान हे इन्व्हेस्टमेंटचं मुख्य कारक स्थान आहे. कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीसाठी पंचम स्थान हे अत्यंत आवश्यक आहे. पंचम स्थानावरून कुठल्याही प्रकारचं रेस, सट्टा, जुगार, लॉटरी, अकल्पित धनलाभ आणि शेअर मार्केट यामध्ये पंचम स्थान हे मजबूत असणं अत्यंत आवश्यक असतं. कुठल्याही प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटसाठी ह्या ग्रहातला हे स्थान जर मजबूत असेल तर इन्व्हेस्टमेंटमध्ये निश्चितपणे फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे पंचमेश काय आहे? पंचम स्थानामध्ये जी कुठलीही राशी असेल, उदाहरणार्थ आपण असं गृहीत धरूया, पंचम स्थानामध्ये 12 नंबरचा आकडा लिहिलेला आहे. तर 12 आकडा काय दर्शवतो? तर मीन राशी. मग मीन राशीचा स्वामी कोण आहे? तर गुरु. म्हणजे हा पंचम स्थानाचा पंचमेश झाला गुरु. मग ह्या ठिकाणी हा पंचमेश कुंडलीमध्ये कुठेही मजबूत स्थितीमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या कुंडलीमध्ये पंचम स्थानामध्ये जो राशीचा आकडा असेल तो पंचमेश आहे, तो कुंडलीमध्ये कुठल्याही चांगल्या स्थानामध्ये मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ पंचमेश पंचम स्थानामध्येच आहे, पंचमेश भाग्यस्थानामध्ये आहे, पंचमेश लाभस्थानामध्ये आहे, पंचमेश लग्नस्थानामध्ये आहे किंवा पंचमेश धनस्थानामध्ये असणं बलवान मानलं जातं. पंचमेश 6, 8 आणि 12 हे रोगस्थान आहे, याला अशुभ स्थान म्हटलं जातं. हे अष्टम स्थान आहे, याला मृत्यूस्थान म्हटलं जातं. आणि हे 12वं स्थान आहे, याला व्ययस्थान म्हटलं जातं. या स्थानामध्ये जर पंचमेश ग्रह गेला, पंचम स्थानाचा अधिपती त्या स्थानात जाऊन बसला, तर असल्या प्रकारच्या जोखमीच्या गुंतवणुकीमध्ये जर गुंतवणूक केली, त्यातून झालेला फायदा हा कुठल्याही प्रकारे टिकत नाही, त्यातून लाभ उत्पन्न होत नाही. त्यानंतर पुढचं स्थान आहे ते म्हणजे भाग्यस्थान. बघा, भाग्यस्थान काय आहे? याला नवम स्थान सुद्धा म्हटलं जातं. सर्व प्रकारचा भाग्योदय, व्यक्तीचा भाग्योदय होण्याचं जे स्थान आहे ते म्हणजे भाग्यस्थान. शेअर मार्केटचा सगळ्यात मोठा वाटा मिळण्याचं स्थान आहे ते म्हणजे भाग्यस्थान. संपूर्ण कुंडलीचा भाग्योदय या नवम स्थानावर अवलंबून असतो. त्यामुळे व्यक्तीचा भाग्यस्थान, भाग्येश, जसं आपण मगाशी पंचमेश बघितला त्याप्रमाणे भाग्यस्थानामध्ये असलेल्या राशीचा स्वामी तो झाला भाग्येश. तो चांगल्या स्थितीमध्ये असणं गरजेचं आहे. चांगल्या राशीमध्ये, पापग्रहांच्या युतीमध्ये नसावा, शुभग्रहांच्या दृष्टीमध्ये असावा किंवा शुभग्रहांच्या युतीमध्ये असावा. तर त्याचा निश्चितपणे व्यक्तीला चांगला फायदा होऊ शकतो. जर भाग्येश चांगल्या स्थितीमध्ये असेल तर व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये किंवा कुठल्या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये धोका होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. त्यानंतर आहे पुढचं स्थान म्हणजे लाभस्थान. याला 11वं स्थान म्हटलं जातं. लाभस्थान सर्व प्रकारचे लाभ, कुठल्याही प्रकारचे लाभ, रस्त्यावर आपला चालता चालता एखादी वस्तू सापडते, हा सुद्धा लाभ आहे. एखाद्या मित्राने आपल्याला कुठल्याही प्रकारचं एखादी वस्तू गिफ्ट करणं, हा सुद्धा लाभ आहे. कुठल्याही प्रकारचा लाभ हा लाभस्थानावरून बघितला जातो. हा शेअर मार्केट किंवा कुठल्या प्रकारच्या गुंतवणुकीसाठी लाभस्थान मजबूत असणं गरजेचं आहे. लाभस्थान काय आहे? तर मनी फ्लो आहे. मनी, पैसा येण्याचं एक स्थान आहे. त्यामुळे 11व्या स्थानाची, लाभस्थानाची स्थिती कुंडलीमध्ये जितकी मजबूत असेल तितका इन्व्हेस्टमेंटमधून लाभ होण्याचं प्रमाण जास्तीत जास्त प्रमाणात हे वाढत असतं. असं आपण आता ग्रह बघितली आणि स्थानं बघितली. आता आपण पुढच्या महत्वाच्या राशी बघणार आहोत की कुठल्या राशी या खास करून गुंतवणुकीसाठी मजबूतपणे काम करत असतात. त्यामध्ये मिथुन रास, कन्या रास, वृषभ रास, तूळ रास आणि सिंह रास. मिथुन रास काय आहे? मिथुन रास ही बुधाची रास आहे. मिथुन ही बुद्धीची रास आहे. मग बुद्धीच्या राशीमध्ये चांगले शुभ ग्रह जेव्हा येऊन पडत असतात, उदाहरणार्थ मिथुन राशीमध्ये चंद्र असेल, बुध असेल, राहू असेल, तर निश्चितपणे बुद्धीची तीव्रता वाढते, निर्णय घेण्याची क्षमता वाढते. सेम याच प्रकारे कन्या राशीमध्ये सुद्धा, कन्या ही बुधाची रास आहे, ही व्यापाराची रास आहे. कन्या राशीमध्ये असलेले जे ग्रह आहेत ते बऱ्यापैकी व्यक्तीचा कल हा व्यापाराकडे दर्शवित असतात. त्यामुळं कन्या राशीमध्ये जास्तीत जास्त ग्रह असणं गरजेचं आहे किंवा कन्या रास शुभ ठिकाणी असणं गरजेचं असतं. त्यानंतर आहे वृषभ रास. वृषभ रास काय आहे? वृषभ शुक्राची रास आहे.
वृषभ ही व्यापाराची रास आहे. वृषभ राशीचं चिन्ह असतं बैल, म्हणजे मेहनत घेत राहणं. हे वृषभीचं सर्वात महत्वाचं काम आहे. वृषभ राशीच्या व्यक्ती जर बघितल्या तर जास्तीत जास्त वृषभ राशीच्या व्यक्ती यांचा कल व्यापाराकडे जास्त प्रमाणात दिसून येतो. त्यामुळं वृषभ ही स्थिर रास आहे. व्यापारामध्ये बुद्धी स्थिर ठेवणं हे वृषभ राशीला खूप चांगल्या प्रकारे जमतं. यासाठी जास्तीत जास्त ग्रह हे जर वृषभ राशीमध्ये असतील तर निश्चितपणे फायदा होऊ शकतो. चंद्र हा शेअर मार्केटचा ग्रह, मनाचा कारक ग्रह, तो जर वृषभ राशीमध्ये असेल तर निश्चितपणे चंद्राची बलवत्ता वाढते, कारण वृषभ ही चंद्राची उच्च रास म्हणून गणली जाते. त्यानंतर आहे तुळ रास. तुळ ही शुक्राची रास आहे, बुद्धिमत्तेची रास आहे. दर्जात्मक विचार केला तर मिथुन रास, तुळ रास आणि कुंभ रास, त्यामध्ये तुळ रास ही बुद्धिमान रास म्हणून गणली जाते. त्यामुळे तुळ राशीमध्ये चांगले जास्तीत जास्त ग्रह असणं हे मार्केटसाठी, बाजारासाठी, कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीसाठी निश्चितपणे फायदेशीर असू शकतं. त्यानंतर आहे सिंह रास. सिंह रास काय आहे? सिंह ही सूर्याची रास आहे. ग्रहांचा राजा कोण? तर सिंह, रवी, आणि रवीची रास आहे सिंह. तर सिंह ही अग्नितत्वाची रास आहे. निर्णय क्षमता खूप अतिशय मजबूत असते या लोकांची. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुद्धी स्थिर ठेवून निर्णयावर ठाम राहणे आणि ठाम राहून आलेली संधी न गमावता त्या संधीचं सोनं करणं हे सिंह राशीच्या व्यक्तींना अतिशय उत्कृष्टपणे चांगल्या प्रकारे त्यांना ते नॉलेज हे गॉड गिफ्ट आहे. मग या ठिकाणी सिंह राशीमध्ये जास्तीत जास्त चांगले ग्रह जेव्हा असतात, सिंहरास कुंडलीमध्ये मजबूत असते, तेव्हा बऱ्यापैकी शेअर मार्केटमध्ये किंवा असल्या प्रकारच्या व्यापारामध्ये निश्चितपणे फायदा हा होऊ शकतो. आता आपण या ठिकाणी ग्रह बघितले, स्थानं बघितली, राशी बघितली. आता आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत ज्यांचा संबंध शेअर मार्केटशी नाहीये, बाजाराशी नाहीये, पण ते मजबूत असणं कुंडलीमध्ये अत्यंत गरजेचं आहे. तो म्हणजे सर्वात पहिला ग्रह आहे तो म्हणजे मंगळ. मंगळ काय आहे? मंगळ जोखमीचा ग्रह आहे. कुठल्याही गोष्टीसाठी मन स्थिर ठेवून जोखीम घेण्याची, रिस्क घेण्याची जी ताकद आहे तो मंगळ दर्शवित असतो. इन्व्हेस्टमेंटमध्ये धोका घेणं, इन्व्हेस्टमेंटमध्ये तोटा किंवा लाभ असे होत असताना मनाची अवस्था स्थिर ठेवणं हे मंगळ दर्शवित असतो. मंगळ जेवढा सक्षम तेवढा व्यक्ती बाणेदार आणि चाणाक्ष असतो, तेवढा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी व्यक्तीची मानसिक स्थिती ही स्थिर होत असते. मंगळ कुंडलीमध्ये कमकुवत झाला तर गुंतवणूक करताना व्यक्तीला भीती वाटते. गुंतवणूक करू का नको करू, जोखीम घेताना व्यक्ती काळजीत पडते. मोठ्या प्रमाणात जोखीम घेऊ का नको घेऊ, यासाठी मंगळ कुंडलीमध्ये चांगला सक्षम असणं गरजेचं आहे. आणि त्या मंगळाचं कारक स्थान आहे ते म्हणजे तृतीय स्थान. तृतीय स्थान जेवढं मजबूत आहे तेवढं जोखीम घेण्याची क्षमता व्यक्तीमध्ये खूप चांगल्या प्रमाणात ही दिसून येते. त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा ग्रह आहे तो म्हणजे गुरु. कुठल्याही कामासाठी, कुठल्याही कार्यासाठी, कुठल्याही क्षेत्रासाठी आणि कुठल्याही कुंडलीमध्ये बलवत्ता जी आहे ती ह्या ग्रहावर अवलंबून असते, तो म्हणजे गुरु. गुरु कुंडलीमध्ये जेवढा मजबूत आहे तेवढं व्यक्ती धन आणि भाग्याकडे लवकर लाभ मिळवू शकतो. गुरुची स्थिती चांगली असेल तर व्यक्ती चांगल्याच प्रकारे संपत्ती जमा करून ठेवू शकते आणि ते टिकून राहते. कुंडलीमध्ये गुरु कमकुवत असेल तर व्यक्तीकडे आलेला पैसा टिकून राहत नाही आणि जो व्यक्तीकडे पैसा येण्याचा जो फ्लो आहे तो अतिशय कमी होऊन जातो. त्यामुळे गुरु कुंडलीमध्ये मजबूत असणं अत्यंत गरजेचं असतं. त्यानंतर कुंडलीचा पाया ज्याला म्हटलं जातं तो म्हणजे लग्नस्थान आणि लग्नेश. कुंडली ज्याच्यावर अवलंबून आहे, जो पाया आहे तो म्हणजे लग्नस्थान. हे व्यक्ती दर्शवते, व्यक्तीचं स्थान दर्शवतं, व्यक्तीची मनाची अवस्था दर्शवते, व्यक्तीचं समाजातलं, व्यापारातलं स्थान दर्शवते. व्यक्ती काय आहे, कशी आहे, त्याचं स्थान काय आहे हे लग्नस्थानावर अवलंबून असतं. लग्नस्थानामध्ये कुठल्याही प्रकारची राशी, उदाहरणार्थ आपण या ठिकाणी 3 आकडा घेऊया. 3 आकडा म्हणजे काय, तर व्यक्तीची लग्न रास जी आहे ती मिथुन रास आहे आणि व्यक्तीचा लग्नेश, लग्न राशीचा स्वामी तो म्हणजे लग्नेश म्हणजे तो बुध आहे. म्हणजे ह्या व्यक्तीचा लग्नेश बुध झाला, तो चांगल्या स्थानामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. तो समजा पंचम स्थानामध्ये आहे, शुभस्थान झालं, त्याला कोण स्थान म्हटलं जातं. त्यानंतर भाग्यस्थानामध्ये आहे, यालाही कोण स्थान म्हटलं जातं, हे भाग्यस्थान आहे. लग्नेश हा पंचम स्थान, भाग्यस्थान, लाभस्थान, दशमस्थान अशा स्थानांमध्ये जर लग्नेश हा ग्रह असेल तर कुंडलीची बलवत्ता ही अतिशय तीव्रपणे वाढत असते. त्यामुळे लग्नेश हा अत्यंत महत्वाचा ग्रह या ठिकाणी मानला जातो. आपण ग्रह बघितलेत, ही स्थानं बघितली, या राशी बघितल्या आणि यांच्या पलीकडे जाऊन
कुंडलीला बलवत्ता देणारे जे ग्रह आहेत ते मंगळ, गुरु आणि लग्नेश, लग्न राशी या आपण सुद्धा या ठिकाणी बघितल्या. तुमची कुंडली समोर ठेवा आणि त्यातले ग्रह, या ग्रहांची बलवत्ता तपासा, जेणेकरून तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल की आपण शेअर मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये, म्युच्युअल फंड्स, रिअल इस्टेट किंवा कुठल्या प्रकारची सोन्याची गुंतवणूक, ह्या गुंतवणुकीसाठी आपली कुंडली सक्षम आहे का, हे बघण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवला होता. आपण या ठिकाणी आता व्हिडिओ थांबूया. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की ब्रह्मांड ज्योतिष या चॅनल सबस्क्राईब करा, कारण येणारे पुढचे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पुढे मिळत राहील. आता आपण व्हिडिओ थांबूया. नमस्कार.